एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की आज आपली जी मनस्थिती आहे ती अशी की आपण जन्माला आलो की मरेपर्यंत जगणार आणि मरेपर्यंत आपण जगलंच पाहिजे म्हणून आपण पोटासाठी जिवंत राहण्यासाठी आपण काहीतरी करत असतो आणि अशा तऱ्हेने संसार करत 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 एक दिवस आपण निघून जातो. पण आपण जन्माला मुळात आलोच का याचा विचार बहुतेक लोक करत नाही. बहुतेक हा म्हणतो, क्वचित कोणीतरी करत असेल पण आमच्या दृष्टीने तरी कोणी करत नाही. किंवा आपण जन्माला आलो का, आपल्याला नेमकं आपल्याला काय मिळवायचं आहे. लोक म्हणतात आम्हाला मोक्ष मिळण्यासाठी आम्ही जन्माला आलो. आमचा जन्म कशासाठी? मोक्ष मिळण्यासाठी, असा काही लोकांचा समज आहे. पण मी त्यांना विचारलं तुला मोक्ष पाहिजे म्हणजे काय पाहिजे, त्याला काहीच सांगता येत नाही. मोक्ष पाहिजे म्हणजे काय पाहिजे. मग शेवटी काही लोक असे म्हणाले, कुठेतरी ऐकलेलं असतं वाचलेलं असतं, तर म्हणाले मोक्ष पाहिजे म्हणजे आम्हाला जन्ममरणातून सुटका पाहिजे. मी म्हटलं जन्ममरणातून सुटका तुझी झाली किंवा न झाली तुला कसं कळणार आणि आम्हाला कसं कळणार. तुला मोक्ष मिळाला की न मिळाला कसं कळणार, तुला कसं कळणार नाही आम्हाला कसं कळणार. म्हणजे थोडक्यात आपण ज्याचा विचार करतो त्या सगळ्या हवेतल्या गोष्टी असतात. हवेतल्या गोष्टी. मोक्ष पाहिजे, अरे मोक्ष पाहिजे म्हणजे काय माहिती नाही. दुसरे लोक जे आहेत ते म्हणतात आम्हाला देवाचा साक्षात्कार झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही जन्माला आलेलो आहोत. मी त्यांना विचारलं देव म्हणजे काय ते सांग. तो म्हणतो मला ठाऊक नाही. साक्षात्कार म्हणजे काय ते सांग. ते म्हणतात तेही ठाऊक नाही. साक्षात्कार झाल्यानंतर नेमकं काय होतं तेही ठाऊक नाही. मग तुला काहीच ठाऊक नाही आणि देवाचा साक्षात्कार झाला पाहिजे म्हणतो, याला काय अर्थ आहे. थोडक्यात माणसं जन्माला आल्यानंतर आपल्याला नेमकं कुठपर्यंत जायचं आहे, आपल्याला नेमकं काय मिळवायचं आहे याचा विचार वास्तवतेच्या दृष्टिकोनातून करीत नाहीत. ते हवेतल्या गोष्टी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचा ते विचार करतात आणि शेवटी हाताला काहीही लागत नाही. अगदी तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगू का, येथे अवघे वाया गेले दिसती सायास, गेले दिसती सायास. तुका म्हणे नाश, तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेसाचा. येथे अवघे वाया गेले असं सांगतात तुकाराम महाराज. आणि त्यांनी जे काही प्रयत्न केले तेही वाया गेले, कारण त्या प्रयत्नांना दिशाच नाही, त्या प्रयत्नाला काही अर्थच नाही. आणि म्हणून जीवनविद्येला या सर्व गोष्टी मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते पहिलं तुम्ही वास्तवता स्वीकारा. वास्तवता स्वीकारा किंवा तुम्ही जन्माला आलेला आहात ही वस्तुस्थिती आहे, पहिली ती स्वीकारा. उगीच जन्ममरणातून सुटका वगैरे या भानगडीत पडू नका. आता जन्माला आपण आलो, मरेपर्यंत जगणार ही वास्तवता आहे. आता जन्माला आल्यानंतर आपण का जन्माला आलो याचा विचार करायला नको. सायन्स असं सांगतं की जेथे परिणाम आहे तेथे कारणे असतंच. याला इंग्रजीमध्ये युनिव्हर्सल लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन असं म्हणतात की आपण जन्माला आलो त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे. नाही, माझं मागाशी चुकलं. युनिव्हर्सल लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन नव्हे, युनिव्हर्सल लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. युनिव्हर्सल लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट म्हणजे जिथे इफेक्ट आहे म्हणजे परिणाम आहे तिथे कारण हे असलंच पाहिजे, हे पहिलं लक्षात ठेवायचं. कुठेही कधीही
तुम्ही असाल तिथे हा नेहमी प्रश्न डोळ्यासमोर ठेवायचा, की जिथे परिणाम आहे तिथे कारणे असतंच. आता हे कारण शोधणं हे महत्त्वाचा भाग आहे. आज परिस्थिती अशी आहे की एखादा परिणाम घडला की त्याचं कारण शोधण्याचा मुळात प्रयत्न होत नाही, आणि जर कोणी प्रयत्न केलाच तर तो चुकीच्या दिशेने असतो. म्हणजे आग लागलेली आहे रामेश्वरला आणि बंब चाललेत सोमेश्वरला, असा प्रकार घडतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या घरामध्ये मुलं नापास का होतात? घरामध्ये नवरा बायकोची भांडणं का होतात? नवरा व्यसनाच्या अधीन झाला का? नवरा भ्रष्टाचार करून पैसे खाऊ लागला का? प्रत्येक गोष्टीला का हा प्रश्न विचारायला शिका. प्रत्येक गोष्टीला का म्हणजे कारण हा जो आहे का हा प्रश्न विचारायला शिका. ज्याला आपण सायन्स म्हणतो ना, त्याची सुरुवातही तिथूनच होते. का का इथपासून सुरुवात होते सायन्सची. आणि जीवनविद्या ऑल्सो इट इज ए सायन्स ऑफ लाईफ अँड आर्ट ऑफ हार्मोनियस लिव्हिंग. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे की जीवनविद्यासुद्धा एक सायन्स आहे, आर्ट आहे, आणि त्याच्यामध्ये प्रपंच परमार्थ सर्व काही येतं. जन्माला आपण का आलो हा प्रश्न आपण कधी स्वतःला कधी विचारतच नाही. पण जिथे परिणाम आहे तिथे कारणे असतंच. हा सायन्सचा सिद्धांत किंबहुना हा निसर्गाचा नियम आहे. आणि हा निसर्गाचा नियम लक्षात घेऊन आपण कारणाचा शोध केला पाहिजे. जीवनविद्येने शोध केला. मग कारण काय आहे? आपण जन्माला आलो त्याला काहीतरी कारणही असलंच पाहिजे. कारण एकच आहे, कळलं की नाही? हेतू एकच आहे, उद्दिष्ट एकच आहे. ते म्हणजे आनंद वाटता वाटता आनंद लुटणं, यासाठी माणसाचा जन्म आहे. हे प्रत्येक माणसाने लक्षात ठेवून ध्यानात ठेवून जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. मी काल सांगितलं की जर तुमच्याजवळ एक शहाणपण नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही. मग ते देवचार आणि वेताळ त्यांना कुठून असणार? बुवा आणि बाबा आणि भगत त्यांना कुठून असणार? देव ऋषी आणि फकीर त्यांना कुठून असणार? तेव्हा एक लक्षात ठेवायचं की तुमच्याजवळ जर शहाणपण नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला नाही, किंबहुना त्याच्या पिताश्रींना पण नाही. आता तुम्हाला माहिती आहे का ब्रह्मदेवाचे पिताश्री कोण? नाही, लहान मुलांना माहीत नसेल, मोठ्यानं माहिती आहे. विष्णू, भगवान विष्णू, त्याला पण नाही. हे लक्षात ठेवायचं. म्हणून जिथे शहाणपण आहे तेथे सुख, शांती, समाधान, आनंद, समृद्धी, ऐश्वर्य सर्व काही नांदतं. आणि जिथे शहाणपण नाही, जिथे शहाणपणाचा अभाव आहे, जिथे लोक अडाणी आहेत, जिथे लोक मूर्ख आहेत, जिथे लोक अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले आहेत, ते कधीही सुखी होऊ शकत नाही. उलट त्यांच्या वाट्याला दैन्य, दारिद्र्य, दुःख, कलह, कलागती, कटकटी या सर्व गोष्टी निर्माण होतात. म्हणून शहाणपण पाहिजे. जीवनविद्या काय करतो? जीवनविद्या तुम्हाला अंगारे दुपारे देत नाही, उदी भस्म देत नाही, गंडे दोरे देत नाही. कारण कोणाला गंडवायचं नाही ना. गंडे कोण देतो? गंडवायचं असेल तो गंडे देतो. तेव्हा गंडे दोरे, उदी भस्म, अंगारे दुपारे या गोष्टी इथे नाही. इथे फक्त शहाणपण दिलं जातं. आणि काही दिलं जात नाही. त्या शहाणपणाच्या बळावर आमच्या जीवनविद्या मिशनमध्ये जे लोक आले
ते आज आनंदाने सुखाने समृद्ध जीवन जगत आहे हे तुम्हाला दिसून येईल. म्हणून मी सांगितलं काल की जीवनविद्येचा स्वीकार करणं म्हणजे शहाणपणाचा स्वीकार करणं. आणि हे शहाणपण नेमकं कशात आहे हे ओळखणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आनंद वाटा वाटा आनंद लुटण्यासाठीच माणसाचा जन्म आहे हे लक्षात घेऊन जीवन जगण्यात शहाणपण आहे. एवढी गोष्ट एकदा लक्षात ठेवली की आपण आज नेमकं काय करतो आहोत आणि नेमकं काय केलं पाहिजे हे तुमच्या ध्यानात येईल. आज आपण आनंद वाटतो का दुःख वाटतो विचार करा. आज आपण आनंद वाटतो का दुःख वाटतो. बघा तुम्ही तुमच्या मनामध्ये जे विचार येतात ना ते नेहमी निगेटिव्ह असतात, नकारार्थी असतात. काळजी, चिंता, उद्वेग, दुःख या सर्व गोष्टीने परिप्लुप्त असे तुमचे विचार तुमच्या ठिकाणी निर्माण होत असतात. म्हणजे इथे सुद्धा तुम्ही विचारांचे जे स्पंद जगामध्ये पाठवता ते सुद्धा तुम्ही अनिष्ट असे विचारांचे तरंग, व्हायब्रेशन्स, स्पंद तुम्ही विश्वामध्ये पाठवत असता आणि तेच बुमरँग होऊन तुमच्याकडे परत येतात आणि तुम्हाला दुःखी करतात. ही गोष्ट एकदा तुमच्या ध्यानात आली की आपण जीवन जगत असताना विचार काय करतो, एक, इच्छा काय करतो, दोन. आता बघा तुम्ही नेहमी इच्छा काय करता ह्याचा जरा मागोवा घ्या. मागोवा जायला कुठे लांब जायला नको, मुंबईला जायला नको. तुमच्या मनातल्या मनातच मागोवा घ्या की आपण इच्छा काय करतो. मला असं दिसून आलेलं आहे की कोकणातली माणसं देवळात जातात आणि देवाजवळ गाराणं घालतात, मागणं मागतात. ते मागणं खूप काही मागतात आणि त्याच्यामध्ये एक मागणं म्हणजे त्या शेजाऱ्याशी नेहमी त्याचं वैर, भांडण. या शेजाऱ्याला पुढली चतुर्थी दिसता कामा नये महाराजा. सगळे म्हणतात होय महाराजा. सगळे लोक काय म्हणतात, होय महाराजा. आता ही इच्छा एकदम निगेटिव्ह आहे. ही इच्छा एकदम अनिष्ट आहे. ही इच्छा जी आहे ना ती अत्यंत वाईट आहे. आणि अशी इच्छा आपण जेव्हा करतो तेव्हा कोकणामध्येच एक सुंदर म्हण आहे, मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, चिंती परा ते येई घरा, अशी आहे. शेजाऱ्याला पुढली चतुर्थी दिसता कामा नये ही काय इच्छा झाली, ही काय इच्छा झाली. पण अशी इच्छा आपण जेव्हा करतो तेव्हा त्याचे बुमरँग होऊन आपल्या कपाळी नेमकं तेच येतं. म्हणून जीवनविद्या सांगते चांगले विचार करा, चांगली इच्छा करा. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.